नमस्कार मित्रांनो, समाज प्रबोधनकार हसन सय्यद। आज प्रबोधन मंचाच्या या माध्यमातून मी आपल्या भेटीला समाजाला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या आणि कुटुंबाच्या यशोगाथा घेऊन येत आहे। आज आपण अशाच एका कुटुंबाचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत। हा प्रवास आहे कष्टाचा, त्यागाचा, संस्काराचा आणि शिक्षणाच्या सामर्थ्याचा। आजच्या लेखाचे शीर्षक म्हणजे कष्टातून उभे राहिलेले संस्काराचे विद्यापीठ, अन्सार टेलर अर्थात शेख कुटुंबीय। तर चला या प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात आपण करूया। आजच्या काळात समाजात अनेक यशस्वी व्यक्ती दिसतात, परंतु प्रत्येक यशामागे संघर्षमय इतिहास दडलेला असतो। काही कुटुंबे संपत्तीचा वारसा पुढे घेऊन नेतात, तर काही कुटुंबे संस्काराचा वारसा निर्माण करतात। अशाच विचारांनी, कष्टांनी आणि शिक्षणाच्या पवित्र ध्यासाने उभे राहिलेले प्रेरणादायी कुटुंब म्हणजे राहुरी फॅक्टरी येथील अन्सार रहमान शेख यांचे कुटुंब। हे कुटुंब पाहिल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते भावांनो, घर मोठे असण्यापेक्षा विचार मोठे असणे महत्त्वाचे आहे। अन्सार रहमान शेख यांनी आयुष्यभर स्वतःच्या सुखाचा विचार केलेला नाही। त्यांनी फक्त आणि फक्त आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार केला। आर्थिक अडचणी होत्या, संघर्ष होता, पण मुलांच्या शिक्षणात त्यांनी कधीही तडजोड केलेली नाही। स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या, पण मुलांची स्वप्न त्यांनी जपली। आज त्या त्यागाचे सुवर्णफळ संपूर्ण समाजासमोर एक आदर्श म्हणून उभे आहे। मोठे चिरंजीव शाहरुख अन्सार शेख हे शिक्षक आहेत। दुसरे चिरंजीव CA सलमान शेख यांनी चार्टर्ड अकाउंटंट सारख्या अत्यंत कठीण क्षेत्रात यश संपादन केले। तर तिसरे चिरंजीव विधी क्षेत्र निवडून वकील म्हणून स्वतःची वाटचाल त्यांनी निर्माण केली। एका घरातून शिक्षक, चार्टर्ड अकाउंटंट आणि वकील घडणे हा केवळ योगायोग नाही, तर तो आई वडिलांच्या संस्काराचा, त्यागाचा, समर्पणाचा आणि दूरदृष्टीचा विजय आहे। आज अनेक पालक मुलांना संपत्ती देण्याचा प्रयत्न करतात, पण अन्सार शेख यांनी मुलांना शिक्षण दिले। कारण वारशाने मिळालेली संपत्ती कधीतरी संपते, पण शिक्षणाचा वारसा विचारसरणी ही तितकीच प्रेरणादायी आहे। जातीपेक्षा माती महत्वाची आहे हा विचार त्यांनी केवळ सांगितलेला नाही, तर आपल्या जीवनातून जगून दाखवलेला आहे। समाजात कोणत्याही जाती धर्माचा भेद न करता माणसाला माणूस म्हणून स्वीकारण्याची त्यांची वृत्ती आजच्या काळात अत्यंत मोलाची आहे। CA सलमान शेख यांच्या कार्यालयाचे उद्घाटन हा केवळ एका कार्यालयाचा शुभारंभ नव्हता, तो एका वडिलांच्या आयुष्यभराचा कष्टाचा सन्मान होता। तो एका आईच्या त्यागाचा गौरव होता। तो शिक्षणावर ठेवलेला विश्वासाचा विजय होता आणि प्रत्येक गरीब कुटुंबासाठी आशेचा किरण होता। या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार सन्माननीय श्रीमान चंद्रशेखर पाटील कदम यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले। तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी साई आदर्श अर्थ परिवाराचे अध्यक्ष श्री शिवाजीराव कपाळे होते। यावेळी नगराध्यक्ष श्री सत्यजित चंद्रशेखर पाटील कदम, नगरसेवक बाळासाहेब लोखंडे, प्रकाशभाऊ संसारे, अमोलदादा कदम, सुजाताताई कदम, ज्येष्ठ पत्रकार रफिक भाई शेख, सौ संगीताताई कपाळे, श्री सुधाकर कदम, श्री राजेंद्रजी सोळंकी, विष्णुपंत गीते, माजी नगराध्यक्षा सौ ज्योतिताई त्रिभवन तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। मित्रांनो, आज समाजाला अशाच कुटुंबाची गरज आहे जी आपल्या मुलांना केवळ पदवीधर नव्हे तर सुसंस्कृत नागरिक बनवतील। कारण पदवी माणसाला नोकरी देते बरं, पण संस्कार माणसाला समाजात मानाचे स्थान मिळवून देतात। शेख कुटुंबाची ही यशोगाथा प्रत्येक पालकांसाठी प्रेरणा आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक ऊर्जा आहे आणि प्रत्येक समाज घटकांसाठी आशेचा, आदर्शेचा एक किरण आहे। अशा कुटुंबाचा गौरव करणे म्हणजे केवळ एका घराचा सन्मान करणे नव्हे, तर शिक्षण, संस्कार, कष्ट आणि माणुसकी या मूल्यांचा सन्मान करणे होय। मी शिवचरित्रकार, समाज प्रबोधनकार हसन सय्यद आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।